नमस्कार. महाडीबीटी पोर्टलवरून थेट आपल्या मोबाईलचा वापर करून खरीप 2026च्या बियाणे अनुदानासाठी अर्ज कसा करायचा हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक खूप महत्त्वाची तारीख लक्षात घेऊया. हो, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख. त्यामुळे या तारखेच्या आत आपला अर्ज पूर्ण झालाच पाहिजे. तर तो अचूक आणि वेळेवर कसा करायचा हेच आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. अर्ज प्रक्रिया सुरू करण्याआधी थोडी पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे. ह्या 3 गोष्टी अगदी तयार हव्यात. एक म्हणजे महाडीबीटी फार्मर लॉग इन वेबसाईटचा ॲक्सेस, दुसरं आपला फार्मर आयडी आणि OTPसाठी जवळ एक मोबाईल नंबर, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं प्रोफाईल 100% पूर्ण आणि अपडेटेड असायला हवं. याशिवाय सिस्टम आपल्याला पुढे जाऊच देत नाही. ओके, तयारी तर झाली. आता वळूया प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा याकडे. एक एक पायरी समजून घेऊया. तर पोर्टलवर गेल्यावर सगळ्यात पहिलं काम म्हणजे घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं. मग बियाणे वितरण या पर्यायाखाली बाबी निवडा असं दिसेल, ते निवडायचं. यानंतर आपल्याला आपला जिल्हा, तालुका, गाव आणि गट क्रमांक निवडायचा आहे. मग खरीप हंगाम निवडून पिकाचा प्रकार जसं की गळीत धान्य आणि मग त्यातलं पीक, उदाहरणार्थ सोयाबीन निवडायचं आहे. आणि शेवटी आपल्या जमिनीच्या क्षेत्राचा तपशील भरायचा आहे. आता एक छोटी पण खूप खूप महत्त्वाची गोष्ट, विशेषतः जे मोबाईलवरून अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी. ब्राउझरच्या सेटिंगमध्ये जाऊन डेस्कटॉप साईट हा पर्याय नक्की चालू करा, नाहीतर पोर्टल नीट चालणार नाही. ठीक आहे, आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे क्षेत्राची मर्यादा. कारण अनेक अर्ज नेमके ह्याच कारणामुळे नाकारले जातात. तर प्रश्न असा आहे की एका अर्जामध्ये आपण किती क्षेत्र टाकू शकतो? पाहूया नियम काय सांगतो. आणि याचं उत्तर अगदी सोपं आणि सरळ आहे. या अनुदानासाठी जास्तीत जास्त फक्त 1 हेक्टर क्षेत्रासाठीच अर्ज करता येतो. हे जरा सोपं करून समजून घेऊया. समजा आपले 2 वेगवेगळे भूखंड आहेत, एक 40 गुंठ्यांचा आणि दुसरा 60 गुंठ्यांचा. तर या दोघांची बेरीज होते 100 गुंठे, म्हणजे बरोबर 1 हेक्टर. असा अर्ज करता येतो. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की एकूण क्षेत्र कोणत्याही परिस्थितीत 1 हेक्टरपेक्षा जास्त होता कामा नये, नाहीतर अर्ज तिथेच बाद होईल. बरं, सगळी माहिती भरून झाली, नियम समजून घेतला. आता शेवटच्या टप्प्याकडे जाऊया, तो म्हणजे फी भरणं. यासाठी अर्ज शुल्क अगदी नाममात्र आहे, फक्त 23 रुपये आणि 60 पैसे. आणि हे पैसे भरायला सुद्धा खूप सोपे पर्याय दिलेले आहेत. आपण UPI, डेबिट कार्ड, QR कोड किंवा नेट बँकिंग कशाचाही वापर करू शकतो. पेमेंट झालं, अभिनंदन. पण अजून एक शेवटचं आणि महत्त्वाचं काम बाकी आहे, ते म्हणजे अर्जाची पावती मिळवणं. अर्ज यशस्वी झाल्याचा पुरावा म्हणून आपल्याला पावती मिळवायची आहे. त्यासाठी पोर्टलवरच्या घटक इतिहास या पर्यायावर जायचं आणि तिथून ती डाउनलोड किंवा प्रिंट करायची. ही पावती आपल्याकडे जपून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग अर्ज तर आता यशस्वीपणे सबमिट झाला आहे. आता फक्त तयारी करायची आहे ती पुढच्या हंगामाची. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. वेळेत अर्ज करा, अनुदान मिळवा. अंतिम मुदत 15 मे 2026. ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना आणि गावातील WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा.